दोन बिबटे पतीचा तोडत होते लचका, पत्नी वाघीण बनून आली. दांडकं घेतलं, बिबट्याचा डोळाच क्षणभर थांबा. हे ऐकून तुमच्या शरीरावर काटा येईल. नाशिक सध्या नाव घेताच लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. कारण मागील काही दिवसांपासून बिबट्याची भीती सावलीसारखी लोकांच्या मागे लागलेली आहे. दिवसा शेतात काम आणि रात्री जीव मुठीत धरून झोप. लोकवस्तीत शिरून बिबट्या पाळीव जनावरांवर झेप घेतोय. माणसांवर हल्ले होत आहेत. काही घरांमध्ये कायमचा काळोख दाटलाय. अशाच भीतीच्या वातावरणात पिंपळगाव परिसरातलं एक छोटंसं गाव, उंबरखेड, ऊसाचं शेत. डोळ्यांपर्यंत उंच वाढलेला ऊस आता आत काय आहे हे 2 पावलं पुढे गेल्याशिवाय कळत नाही. 3 महिने नवरा बायको इथेच राहिले होते. ऊस तोडीचं काम, तोच संसार, तोच रोजचा श्वास. तो दिवस वेगळा वाटत होता, कारण शेवटचा दिवस होता. फक्त 6 गुंठे ऊस बाकी. आज काम संपणार, उद्यापासून दुसऱ्या शेतात जायचं. मनात आनंद होता, थकवा होता, पण भीती नव्हती. आणि नेमकं तेव्हाच उसाच्या पानांची जोरात हालचाल सुरू झाली. क्षणभर फक्त आवाज. दोघंही थांबले, एकमेकांकडे पाहिलं. त्या नजरेत प्रश्न होता, काय आहे आत? पण उत्तर मिळायच्या आत उसाच्या आडून एक सावली झेपावली. एकच क्षण, आणि संतोष चव्हाण यांच्या अंगावर बिबट्या. हल्ला इतका अचानक होता की सावरायलाही वेळ मिळाला नाही. पती पुढे, पत्नी मागे. आवताबाईंच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. नवरा जमिनीवर आणि त्याच्या अंगावर बिबट्याचे नख, दात, किंचाळीही घशात अडकली. आणि तेवढ्यात दुसरी सावली. हो, दुसराही बिबट्या. आता प्रश्न फक्त हल्ल्याचा नव्हता, हा मृत्यूचा क्षण होता. 2 बिबटे, एक माणूस आणि मागे उभी असलेली पत्नी. त्या क्षणी आवताबाई पळाल्या नाहीत, त्या बेशुद्ध पडल्या नाहीत, त्या मदतीसाठी ओरडायलाही थांबल्या नाहीत. त्या क्षणी त्या आई होत्या, पत्नी होत्या आणि वाघीण होत्या. हातात उसाचं दांडकं होतं. तेच शस्त्र, तेच बळ. कुठून आलं ते धैर्य त्यांनाही कळलं नाही. पण त्या धावत सुटल्या बिबट्याच्या दिशेनं थेट. भीतीला आव्हान देत मोठ्याने किंचाळी. दांडकं उगारलं आणि बिबट्याच्या डोळ्यात डोळा घालून पुढे गेल्या. क्षणभर बिबटे थबकले. अचानक बदललेल्या परिस्थितीने ते गोंधळले. जिथे शिकार घाबरलेली असते, तिथे आज समोर उभी होती एक पेटलेली बाई. आणि पुढच्याच क्षणी 2 बिबटे पळाले. उसात नाहीसे झाले, जसं काही घडलंच नाही. अशा थंडपणे. शेतात मात्र शांतता नव्हती. श्वास रोखून धरलेली स्तब्धता होती. जमिनीवर रक्तबंबाळ पडलेला नवरा आणि थरथरत्या हाताने त्याला उचलणारी पत्नी. आज संतोष चव्हाण जिवंत आहेत, कारण त्या दिवशी एक सामान्य ऊसतोड कामगाराची पत्नी क्षणभरासाठी वाघीण बनली होती. ही कथा शौर्याची आहे. ही कथा भीतीवर मात करण्याची आहे. आणि ही कथा आहे त्या बाईची, जिनं 2 बिबट्यांसमोर उभं राहून मृत्यूला थांब असं सांगितलं. नाशिकच्या उंबरखेडमध्ये घडलेली ही घटना फक्त बातमी नाही, ही माणसाच्या धैर्याची जिवंत साक्ष आहे.